सिग्मंड फ्राईडच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण स्टेजेस बघत होतो. त्याच्यामध्ये आपण सुरुवात कशाने केली होती? तर त्याच्यामध्ये आपण बरेच स्टेजेस पाहिल्या होत्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये. तर त्याच्यामध्ये पहिली होती की ओरल स्टेज, किंवा ती कधी असते तर जन्मापासूनचे 18 महिन्याच्या पर्यंत. तर आता आपण जे सिग्मंड फ्राईडच्या ह्याच्यामध्ये भाग आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की लिबिडो विषयी बऱ्यापैकी भावना मांडली होत्या. तर लिबिडोचा याचा अर्थ काय? तर त्यांचं म्हणणं होतं की एक प्रकारची शक्ती असते आपल्यामध्ये लिबिडो, आणि ती कशी असते की म्हणजे ती विघातक विध्वंसक असू शकते किंवा विधायक असू शकते. दोन प्रकारे असते. म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये मृत्यू उर्मी किंवा जीवन उर्मी, म्हणजे विधायक आहे तिला आपण जी म्हणतो, आणि जी घातक आहे म्हणजे आता एखाद्या आवाज येत नाहीये का सर? माणूस. हा, आता येतो येतो. हा, तर मी सांगितलं की सिग्मंड फ्रॉइडनी दोन म्हणजे सांगितलं की लिबिडोचे दोन प्रकार होतात. एक विधायक म्हणजे जी काही जीवनाला आवश्यक, किंवा आपण एखादी गोष्ट समजा, तर तुम्ही दोन माणसं पकडलीत, तर एका माणसाला किती जरी अडचणी आली, परिस्थिती गरीब असेल, तर मग एखादी स्त्री काय करू शकते की आपलं घर काय करते, खूप सुंदर सजवणे ठरवते. म्हणजे जे आहे त्या गोष्टी अवेलेबल गोष्टीमध्ये, म्हणजे ती छोट्याशा कुंड्यांमध्ये झाडे लावेल, किंवा जे काही साड्यांचे पडदे शिवेल, किंवा एखादी गोष्ट विणकाम करून सुद्धा सुंदर पद्धतीने घर सजवेल. तर हे सगळे विधायक वृत्ती झाले. हम्म. हम्म. आणि एखादी गोष्ट की जी विध्वंसक आहे, म्हणजे आपलाच फोन रागाच्या भरामध्ये आपलाच फोन फेकून आपण एखाद्यास फोडतो, किंवा भांडण तंट्यामध्ये आपण एखाद्याला मारतो. ह्या सगळ्या विध्वंसक कृती झाल्या. कधी कधी आपलं स्वतःच नुकसान करून घेतं. काही जण सुसायडल टेंडन्सीज, म्हणजे आपलाच हात रागाने आपलाच कापून घेतात. म्हणजे ह्या सगळ्या विध्वंसक वृत्ती झाल्या. आणि ह्या लिबिडोमध्ये कसं केलंय की त्यांनी ह्याच सुख, म्हणजे ह्याला आपण काय करतो की ह्याचं सिग्मंड फ्राईडचं म्हणणं आहे की आपले जे काही डेव्हलपमेंट होते, त्या डेव्हलपमेंटमध्ये ह्या सगळ्या ज्या काही अवस्था आहेत, ह्या आपल्या ज्या आपण ज्या डेव्हलपमेंटच्या ज्या अवस्था सांगितल्यात, त्या सगळ्या अवस्था काय करतात तर आपल्याला मदत करतात, किंवा त्या अवस्था आपल्याला आपल्या डेव्हलपमेंटसाठी मदत करतात. आणि जर त्या अवस्था म्हणजे डेव्हलपमेंट त्या त्या अवस्थेनुसार डेव्हलपमेंट झाली नाही, तर आपल्यामध्ये बरेच काय होतात, पुढे जाऊन प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात. मग त्याच्यामध्ये आपण मुख ओरल स्टेज बघितली होती. तर ह्या आपण ह्याच्यामध्ये काय म्हणायचं की पहिल्या स्टेजमध्ये तर साधारणतः पहिल्या स्टेजमध्ये जी अवस्था आहे, मौखिक अवस्था, तर ही साधारणतः मुलं काय करतात की ह्या वयामध्ये खेळणी चोकून बघतात, किंवा जर खेळणी नसतील तर पण मग हे चोखू द्यायचं का आपण त्यांना, किंवा तोंडात बोटं घालू द्यायची का? तर असं नाही की प्रत्येक वेळेस ते तोंडात बोटं घालतात किंवा चोखत जातात. तर आपण जर मुलांशी कम्युनिकेशन केलं, आपण गप्पा मारल्या, तर ते आ ऊ जे हुंकार देतात, त्यावेळेस त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही की ह्या अवस्थेमध्ये आपण काय तोंडात तर सुख शोधतात. त्यांना ह्या गोष्टीतून सुख मिळतं किंवा आनंद, प्लेजर प्रिन्सिपल सिग्मंड फ्रॉइडचं बेसिक तत्व आहे. तर इथं सुख तत्व म्हणून ते काय करतात तर खेळणी. आता आपण अलीकडच्या काळामध्ये टिथर वगैरे आलेत की बाबा लागू नये बाळाला, किंवा ते क्लिनिंग स्वच्छ राहावं म्हणून. पण पूर्वीच्या काळी काय प्रत्येक वेळेस तसं होतं का? नाही. मग अशा वेळेस ते पार पायाची पण बोटं घालताना तुम्ही बघतात, लई लहान मुलांना काय, तर ती पायाची बोटं पण तोंडात, म्हणजे ह्याच्यातून ते काय करतात तर आनंद मिळवतात एक प्रकारचा, की ती चोखत राहतात. पण प्रत्येक वेळेस जर आपण त्यांच्याशी खेळत राहिलो, गप्पा मारत राहिलो, तर हे गोष्ट ते विसरूनही जातात. तर ही जर अवस्थेमध्ये ह्या जर ही जर फिक्स राहिली कंटिन्युअसली त्यांच्यामध्ये, तर समजा हे सुख मिळालं नाही, किंवा कंटिन्युअसली काहीतरी अडचणींमुळे त्यांना हे फिक्स झाली अवस्था, ह्याच्यातून बाहेर पडले नाही, वैयक्तिक काही प्रॉब्लेम पर्सनॅलिटीमध्ये राहिला, तर पुढे जाऊन ही मुलं काय करतात तर धूम्रपान, मद्यसेवन आदी आहार. म्हणजे एक अशी गोष्ट आहे की एक असं उदाहरण आहे इव्हन फिक्सेशनचं, की एक मॅनेजर होता की त्याच्या केबिन मध्ये तो कुणालाच येऊ द्यायचा नाही.
का? तर एवढा मोठा झाला म्हणजे त्याला कळत नव्हतं का की तोंडात बोटं घातलं चांगलं नाहीये किंवा हे चांगलं दिसत नाही, पण त्याला ते तोंडात बोटं घातल्याशिवाय विचारच सुचायचे नाहीत पुढं. तर ती अवस्था त्याची फिक्स झाली होती बऱ्यापैकी. मग तो काय करायचा की केबिन मध्ये कुणालाही बाहेरून कुठल्याही त्याच्या पर्सनल म्हणजे ह्याला सुद्धा पीएला सुद्धा परवानगी नसायची की नॉक केल्याशिवाय यायचं नाही. ते यायच्या आधी तो काय करायचा, पटकन तोंडातून हात बाहेर काढायचा आणि मग त्यांना आत म्हणजे इतकं ती फिक्स झाली होती अवस्था. असं होऊ शकतं. तर हे ओरल स्टेज आहे. आणि समजा ह्या स्टेजमध्ये जर खूपच म्हणजे अडचण झाली म्हणजे खूप शिवागाळी करणे किंवा बोलणे ही अवस्था जर फिक्स राहिली तर ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. तर नंतर सेकंड स्टेज काय आहे? तर सेकंड स्टेज आहे की ॲनल स्टेज किंवा ती कधी असते तर 18 महिने to 3 वर्ष असते. तर ह्याच्यामध्ये काय असतं की आपण मुलांना साधारणतः टॉयलेट ट्रेनिंग देत असतो. तर टॉयलेट ट्रेनिंग देतो म्हणजे काय करतो तर की आपण साधारणतः मुलांना सकाळी उठल्यावरती झोपेतून उठलं की वॉशरूमला नेऊन उभं करतो किंवा पण हे आपण जे नॉर्मल जे आहे की आपण बाबा साधारणतः की जे नॉर्मल पालक आहेत किंवा ते त्यांना फारसा फरक पडत नाही की ते काय करतात की बाबा ठीक आहे की कंट्रोल करतोय तो झोपलाय तर थोड्या वेळाने नेऊ किंवा पण जे पालक खूप स्ट्रिक्ट आहेत की नाही त्याला हे ट्रेनिंग झालंच पाहिजे किंवा त्याला हे आलंच पाहिजे, तर त्याला जरी वॉशरूम नसेल आली तर ते कंटिन्युअसली त्याला घेऊन जाणार किंवा जर त्यांनी वॉशरूम केली तर त्याला रागवणार, असं होऊ शकतं. कधी कधी आपण काय करतो कौतुकाने आपण त्याला मुलं पण सांगतात आपल्याला की युरिन आली किंवा ते वॉशरूमच्या समोर जाऊन थांबतात ट्रेनिंग मिळाल्यानंतर. मग आपण त्यांना कौतुकाने थाप देतो. तर म्हणजे बाबा तुला आता लक्षात यायला लागलं किंवा आपण त्याचं कौतुक करतो की आनंद देतो की बाबा तुला वॉशरूम आल्यावरती तू जाऊन तिथे उभा राहतो किंवा नाही. पण काही वडील हे इतके स्ट्रिक्ट असतात आई वडील की ते ते त्यांना कंट्रोल करू देत नाहीत किंवा कंटिन्युअसली सारखं सारखं घेऊन जातात. मग त्यांना त्यांच्या अवयवावरती किती कंट्रोल आहे किंवा किती कंट्रोल ठेवला पाहिजे किंवा हे काहीच कळत नाही. तुम्ही आता इव्हन बघता की आताच्या काळी संडास बाथरूम आहेत. पूर्वीच्या काळी तर लहान मुलं वगैरे सगळे एकत्र एका झाडाच्या खाली किंवा असं पूर्वी जायचे की गावाच्या लांब बाहेर तांब्या घेऊन मुलं जायची आणि मग तिथे ते टॉयलेट केल्यानंतर पण खेळायत बसायचे की तुझ्या शीचा आकार कसा आहे की माझ्या टॉयलेटचा आकार असा आहे. इतकं म्हणजे क्रिएटिव्हिटी किंवा त्याच्यामध्ये आनंद किंवा त्याच्यामध्ये पण गोष्टी मुलं हुडकायची. पण आताच्या काळामध्ये कसं आहे की घरामध्येच वॉशरूम झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी ह्या मुलांना शिकवल्या जातात किंवा आता तर तसले छोटे छोटे प्लास्टिकचे पॉटी निघालेत की लहान मुलांना त्या प्लास्टिकच्या पॉटीवरती कमोड सारखं बसवलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं. तर हे खूप शिस्तप्रिय आई वडील असतील खूप तर मुलं काय होतात की त्याच्यामुळं हट्टी किंवा कारण त्यांना प्रत्येक ठिकाणी मारलेलं असतं की वॉशरूम केल्यावर रागवलेलं असतं किंवा मारलेलं असतं कंटिन्युअसली त्यांना सारखं उभा केलेलं असतं. मग अशा वेळेस काय होतं की हट्टी किंवा दुराग्रही बनतं आणि जर आई वडील अजिबातच बाबा ठीक आहे ब्रेड मध्ये करतो तर करू दे, त्याला काही ट्रेनिंग द्यायचं नाही किंवा त्याला काही शिकवायचं नाही असं असेल तर मात्र मूल पुढे जाऊन अशिस्त किंवा गबाळ बनू शकतं. असं साधारणतः सिग्मंड फ्रॉइडचे हे अंदाज होते. नंतर आपण तिसरी अवस्था काय पाहिली तर ॲनल स्टेज. आपण सेकंड अवस्था ॲनल स्टेज पाहिली तर तिसरी अवस्था होती ही फॅलिक स्टेज. म्हणजे हिलाच काय म्हणायचं की साधारणतः आपण म्हणतो की शिश्न अवस्था, मराठीमध्ये आपण हिला काय म्हणतो की शिश्न अवस्था. तर ह्या फॅलिक स्टेजमध्ये काय होतं की साधारणतः जननेंद्रिय मुलं काय करायला लागतात की हाताने हे करायला लागतात. आता समजा तुम्ही त्यामध्ये त्यांना सेक्स डिटर्मिनेशन कळायला लागतं की मुलांचं जननेंद्रिय वेगळी असतात, मुलींची जननेंद्रिय वेगळी असतात. मग ते हात लावून जिज्ञासा किंवा कुतूहलापोटी हात लावून काय करायला लागतात की बघायला लागतात की मग त्यांना असं पण कळायला लागतं की आपल्या आई वडिलांचे पण सेक्स डिटर्मिनेशन वेगळं आहे किंवा आईमध्ये असं असणार वडिलांमध्ये असं असणार. तेव्हा थोडंसं जननेंद्रियांच्या मध्ये फरक आहे किंवा आपल्यामध्ये मुलं मुली हा फरक आहे किंवा काहीतरी फरक आहे हे त्यांना काय होतं ह्यावेळेस लक्षात यायला लागतं किंवा समजायला लागतं. आणि मग अशा वेळेस काय होतं की ती मुलं आपल्या जननेंद्रियांना हात लावून बघतात किंवा एकत्र गेल्यानंतर एकमेकाकडे पाहतात की तुझ्या माझ्यामध्ये काही फरक आहे का. पण ह्याच्या वेळेस असं होऊ शकतं की समजा मोठ्या व्यक्तीच्या मध्ये व्यक्तिमत्व काही उणिवा असतील आणि हे मुलांना जननेंद्रिय हात लावून बघतात किंवा त्यांना इंटरेस्ट आहे असं समजून काही ते मुलांना अब्यूज करू शकतात. त्यामुळे शक्यतो मुलांच्या वरती किंवा मुलींच्या वरती या वयामध्ये लक्ष ठेवणं
जास्त हे आहे. आता हे इडिपस किंवा इलेक्ट्रोप्लेक्सच का नाव दिले गेले, तर त्याच्या मागे एक गोष्ट आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला हे समजून सांगितलं होतं, इडिपस कॉम्प्लेक्स आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स हे ह्याच्यामध्ये हा फॅलिक सुप्तावस्थेमध्ये दोन कॉम्प्लेक्सेस तयार होतात. तर पूर्वीच्या काळी याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जो राजा होता त्याला मुलगा होता एक साधारणतः, हम्म, की तो इडिपस नावाचा मुलगा होता आणि तो काय करायचा की मग राजाने त्याला जंगलामध्ये सोडून दिलं होतं. आणि जेव्हा त्याला जंगलामध्ये सोडून दिलं तेव्हा राजाला थोड्या दिवसांनी काय झालं की राजाचं शेजारच्या राज्याबरोबर युद्ध झालं. त्याला जंगलात सोडून दिलं आणि त्याच्यानंतर एक साधारणतः कमीत कमी 20-22 वर्षांनी किंवा 23 वर्षांनी राजाचं शेजारच्या राजाने त्याच्यावरती आक्रमण केलं आणि आक्रमण केलं आणि ह्या राजाला हरवलं. आणि तो जो अ, त्या सैनिकाचा किंवा त्या सैन्याचा जो सेनापती होता तो म्हणजे कोण होता, हा इडिपस होता. आणि त्या काळी अशी पद्धत होती की जो सेनापती किंवा जो जिंकेल त्या ह्याचा त्या शेजारच्या त्यांनी काय करायचं असतं की त्या त्या जो कोण राजा असेल त्याच्या बायकोशी लग्न करायचं आणि ती त्याची ऍक्च्युली आई असते, कारण त्यांनी ते जंगलात सोडलेलं असतं म्हणून ह्याला आणि त्याला त्या आईशीच लग्न करावं लागतं. तर तो हे त्यामुळे ह्याला इडिपस कॉम्प्लेक्स असं नाव दिलं गेलं. तर तुम्ही बघता की इडिपस कॉम्प्लेक्स मध्ये काय असतं की साधारणतः काय कळतं की ह्या वयामध्येच मुलांना आणि मुलींना कळायला लागतं की आता जननेंद्रियांचा फरक त्यांना कळायला लागतो आणि ह्याच्यामध्येच त्यांच्यामध्ये काय होतं की जर मुलगा असेल तर तो आईकडे काय होतो की साधारणतः अट्रॅक्ट होतो. त्याला असं वाटतं की आईनी आई जशी वडिलांशी किंवा वागते किंवा ती तशी म्हणजे मी पण तसं म्हणजे वडिलांची ईर्ष्या करायला लागतो मुलगा वडिलांशी. आईच्या बाबतीतले जे काही हे असेल तो प्रत्येक गोष्ट आईला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो किंवा वडील त्याला काय होतात प्रतिस्पर्धी वाटायला लागतात किंवा त्यांच्याबद्दल ईर्ष्या निर्माण होते. परंतु वडील डॉमिनंट असतात म्हणून तो प्रत्येक गोष्ट ह्यावेळेस सहन करतो किंवा पाहतो. पण जर हीच गोष्ट फिक्स राहिली समजा किंवा फिक्सेशन झालं किंवा ह्याच्यामध्ये काही वैयक्तिक प्रॉब्लेम राहिले ह्या व्यक्तिमत्वामध्ये तर पुढे जाऊन हे रिझॉल्व्ह नाहीच झाले तर पुढे जाऊन वडील आणि मुलांच्या मध्ये वाद निर्माण होण्याची मग ह्याच्या वेळेस काय करते आई बऱ्याच गोष्टींमध्ये मध्ये पडते आणि हे वाद मिटवायचा प्रयत्न करते किंवा कधी कधी काही गोष्टी ती मुलाच्या आई वडिलांना सांगतच नाही. कारण का त्याच्यावरून काय होऊ शकते की वडिलांच्या आणि मुलांच्या मध्ये अजूनच प्रॉब्लेम्स निर्माण होतील किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट होतील आणि असं वाटायला लागतं त्याला. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की हा इडिपस कॉम्प्लेक्स जर रिझॉल्व्ह नाही झाला तर पुढे जाऊन असे प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा साधारणतः वडिलांच्या बद्दल भीती निर्माण होऊ शकते किंवा अँझायटी निर्माण होऊ शकते. आणि मुलींच्या मध्ये जो निर्माण होतो त्याला इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स असं म्हणतात. तर इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स विषयी बऱ्यापैकी आपण पाहतो म्हणजे की ह्याच्यामध्ये कसं असतं की ह्या वयामध्ये मुलीला वडिलांच्या विषयी अट्रॅक्शन वाटायला लागतं किंवा वडिलांच्या विषयी हे करायला लागते. मग ती आईला आपली कॉम्पिटिटर समजते किंवा आईविषयी ईर्ष्या करायला लागते. ती प्रत्येक गोष्ट वडिलांच्या बाजूनी बोलते. मग आईला गप्प पण बसवते त्या काळामध्ये. ती वडिलांना रिझवायचा प्रयत्न करणं, त्यांना पाणी आणून देणं, ते आल्यानंतर त्यांच्याशी लाडीवाळपणे बोलणं, त्यांची काळजी घेणं, अशा गोष्टी ती करायला लागते. तर ह्याला काय म्हणतात इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स म्हणतात. आणि ह्या वेळे पण तिला लक्षात येतं की जर तिने हे आकर्षण व्यक्त केलं तर तिला एखाद्या वेळेस आईकडून मार बसेल किंवा आई रागवेल म्हणून ती आईच्या सुखातच काय म्हणते आपलं सुख मानते आणि ह्यालाच काय म्हणायचं इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स असं म्हणतात. आणि जर हा नाही रिझॉल्व्ह झाला तर पुढे जाऊन ती प्रत्येक गोष्ट वडिलांच्या बाजूनी म्हणजे आई वडिलांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती मध्ये पडते आणि प्रत्येक गोष्ट ती वादामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय होते की वडिलांच्या बाजूनीच बोलायला लागते. आता ह्याचं एक उदाहरण आहे की म्हणजे एकदम सुशिक्षित घर की आई डॉक्टर वडील इंजिनियर आणि साधारणतः वडील आईला प्रत्येक वेळेस मारत असतात बघत म्हणजे मारत असतात. आणि मग आई पण एवढी शिकलेली असून त्या ठिकाणी राहते कारण का तर माझी जी मुलगी आहे तिला माहेर राहावं किंवा तिला वडिलांचं प्रेम मिळावं म्हणून ती तिथे राहत असते. परंतु एक ही तिचं फिक्सेशन होतं ह्या फॅलिक स्टेजमध्ये तिचं इलेक्ट्रा कॉम्प्लेक्सचं फिक्सेशन होतं आणि ती मुलगी साधारणतः 11-12 वर्षाची झाल्यानंतर आईला म्हणायला लागते की तू असं वागते का, वडील मान तुझं काही पप्पांचं काही चुकतच नाही, ते तुला मारतात ते
योग्यच आहे, थांब, ते आल्यावर त्यांना सांगते आणि परत तुला मारायला लावते. म्हणजे ती ते 12-13 वर्षाची मुलगी असं म्हणू शकते का, तर हा इलेक्ट्रिक कॉम्प्लेक्स हा त्यातून तिच्यातून जो फॅलिक स्टेजमध्ये सुप्तावस्थेत होता 3 ते 6 वर्षामध्ये, तो रिझॉल्व्ह झाला नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की ही स्टेज जर ती फिक्स राहिली, प्रत्येक डेव्हलपमेंटल स्टेजमधून आपण ती हे करून पुढच्या स्टेजमध्ये जायला पाहिजे, ती फिक्स झाली तर काय होतं की त्याच्यामधून येणारे प्रॉब्लेम्स किंवा वैयक्तिक प्रॉब्लेम्स हे होऊ शकतात. म्हणून साधारणतः सिगमंड फ्राईड म्हणतो की वयाच्या 5व्या वर्षापर्यंत तुमचं जे काही आहे तर ते तुमचं व्यक्तिमत्व फिक्स करायला किंवा हे करायला मदत करतात. ह्याच्यामध्ये तुमच्यात मनात ज्याच्याविषयी भीती, ज्याच्याविषयी राग, ज्याच्याविषयी तिरस्कार साधारणतः डेव्हलप झालेला असतो, तो पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होतो. आता चौथी अवस्था आहे आपल्याकडे. तर ही अवस्था कुठली आहे, तर लेटन्सी स्टेज म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, त्याला सुप्तावस्था असं म्हणू शकतो आपण. आणि हा काळ कधी असतो, तर साधारणतः 6 ते 12 वर्षाच्या मध्ये काय असतो की हा काळ असतो. आता ह्याला शिश्नावस्थापासून, म्हणजे आपण जी फॅलिक स्टेज बघितली तर, आणि पौगंडावस्थेचा काळ, इथं काय असतं की इथं साधारणतः आपण काय बघतो की इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स आणि ऑडिपस कॉम्प्लेक्सेस लोप पावलेले असतात किंवा त्या स्टेजमधून ती मुलं पुढे गेलेली असतात. आणि त्यांची ती सुखावस्था किंवा त्यांची भावना ती सुप्तावस्थेत गेलेली असते. आणि मग सगळी शक्ती मुलांची काय असते की ज्ञान ग्रहण करण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी ह्या गोष्टीचा वापर करते. म्हणजे आपण बघा की 6 वर्ष साधारणतः पूर्ण झाल्यानंतर 7 वर्षाची मुलं झाल्यानंतर ती साधारणतः पहिलीत जातात. मग नवीन शाळा, नवीन मित्र-मैत्रिणी, नवीन गोष्टी शिकणं किंवा शाळेतील सगळ्या गोष्टींशी नवीन गोष्टींचा अनुभव घेणं, ज्ञान घेणं, हा सगळा शिक्षणाचा कालावधी आहे. आणि इथं तात्पुरतं का होईना लैंगिक आसक्ती की म्हणा किंवा सुख अवस्था म्हणा, ह्याचं काय असतं की दमन झालेलं असतं. आणि इथं फक्त विविध क्रियांच्या वरती काय होतं, त्यांना प्रभुत्व मिळवलं पाहिजे, ज्ञान संपादन केलं पाहिजे, कौशल्य, मग मलखांब असू दे किंवा मग योगासनं असू दे किंवा कोणी जिम्नॅस्टिक जाऊ शकतं, कोणी स्केटिंग लागू शकतं, कोणी स्विमिंगला जाऊ शकतं. तर सायकल चालवणे, शालेय अभ्यास, नवीन नवीन अभ्यास शिकणे किंवा नवीन नवीन गोष्टी, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देणे, ह्या गोष्टींमध्ये काय होतं की मुलांचं सगळं लक्ष जायला लागतं. आणि 6 ते 12 वर्षामध्ये साधारणतः मुलं नवीन नवीन गोष्टी शिकणे, ज्ञान ग्रहण करणे, नवीन अभ्यास करणे, नवीन मित्रमैत्रिणी डेव्हलप करणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची ही एनर्जी डेव्हलप व्हायला लागते. आपण जे पहिल्यांदा लिबिडो जे सांगितलं सिगमंड फ्रॉइडने, त्याचं जे आपण बघितलं की विधायक एनर्जी आणि विध्वंसक एनर्जी, तसंच ह्या एनर्जीज आहेत ह्या मुलांमध्ये, किंवा ह्या एनर्जी त्या मुलं किंवा त्या एनर्जीचं त्या प्रत्येक ठिकाणी ते काय करतात की बाहेर येण्यासाठी धडपडत असते. आणि त्या एनर्जीला ते ह्या वैकसिक डेव्हलपमेंट मधून किंवा ह्या सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट मधून ती जाते. म्हणजे मन आणि सेक्शुअल भावना, म्हणजे त्यांनी ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून त्यांनी सायकोसेक्शुअल असं नाव दिलंय किंवा ही गोष्ट नाव दिलं. आणि ह्या गोष्टी मग आता ही विधायक गोष्टी झाल्या ह्या सगळ्या, की नवनवीन गोष्टी शिकणे किंवा नवनवीन गोष्टी पाहणे ह्या वयामध्ये मुलं शिकत असतात. हम्म. आता पुढची अवस्था कशी असते की 5वी अवस्था आहे साधारणतः की, तर ह्यामध्ये काय होतं की शक्यतो मुलं काय करतात की ऍडोलसंट किंवा पौगंड अवस्थेमध्ये जातात. आणि ह्याच्यामध्ये ही सगळ्यात शेवटची फायनल स्टेज आहे. तर त्यांना साधारणतः की अपोजिट जे काही जन जन हे जनरेशन आहे, अपोजिट जे काही आहे सेक्शुअल जनरे आहे, त्याच्याबद्दल अपोजिट सेक्स बद्दल त्यांना काय वाटायला लागतं की अट्रॅक्शन वाटायला लागतं किंवा एक प्रकारचा इंटरेस्ट निर्माण व्हायला लागतो. आणि ह्यालाच आपण पौगंडावस्था किंवा ऍडोलसंट पिरियड किंवा प्युबर्टी हिट केली म्हणतो. ह्याच्यामध्ये फिजिकल पण चेंजेस व्हायला लागतात मुलींच्या मध्ये. साधारणतः मेन्स्ट्रुअल सायकल येतं, लाजाळूपणा येतो, मुलांशी बोलणं कमी होतं, त्या तासंतास आरशांसमोर नटणे, मुरडणे ह्या गोष्टी करायला लागतात. तेच मुलांच्या मध्ये काय होतं की मिशा डेव्हलप व्हायला लागतात, दाढी यायला लागते, स्वतःच्या शरीर पिळदार होण्याशी किंवा जिम मध्ये जाण्याविषयी किंवा तेव्हा की साधारणतः की मुलींच्या बद्दल अट्रॅक्शन किंवा पाहणे एकमेकांकडे किंवा एखादी गोष्ट आवडू लागते. आता
आपण लहानपणी कसं असतं की आपण एकमेकांना सांगून रिकामे होतो पटकन, की तुझं मला हे आवडतं, तुझी ही गोष्ट मला आवडते, तू मला आवडते. परंतु मोठेपणी काय होतं की समाजाचा दबाव किंवा काही गोष्टींमध्ये असं वागायचं नाही, तसं वागायचं नाही किंवा मुला-मुलींशी जरी बोललो एकमेकांशी तरी अ, खूप जण त्याचा गवगवा करतात. ह्या गोष्टींमुळं काय होतं की मग साधारणतः ह्या गोष्टींमुळं काय होतं, की एकमेकांबद्दल बोलणं कमी होतं. मग त्याचं वेगळ्या गोष्टीत पण रूपांतर होऊ शकतं, की मग तासनतास काय करू शकतात मुलं एखाद्या मुलीच्या मागे-मागे फिरणं किंवा तासनतास कोपऱ्यावर वाट बघत राहणं किंवा पत्र लिहिणं. ह्या गोष्टी ह्या काळामध्ये काय होतात, की डेव्हलप होतात. कधी-कधी हस्तमैथुनासारख्या पण गोष्टींचा उपयोग मुलं किंवा मुली ह्या गोष्टी ह्या काळामध्ये करतात. आता इथं ऑडिपस आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स नसतो, पण भिन्नलिंगी आकर्षण काय होतं, की निर्माण व्हायला लागतं. ह्यामध्ये फ्रंटल लोब पूर्णपणे डेव्हलप झालेला नसतो. त्यांना तेवढी मॅच्युरिटी नसते, परंतु भिन्नलैंगिक प्रकरण सगळा हा हार्मोन्सचा गोंधळ असतो. ह्या काळामध्ये स्टेजमध्ये ते रिबेलियस पण व्हायला लागतात, स्वत्व शोधायला लागतात आणि प्रत्येक गोष्ट काय करतात मग हेअर कट पासून ते चप्पलपर्यंत, की नवीन ट्रेंड काय आलाय किंवा नवीन गोष्टी काय आल्यात किंवा काय कसं केलं हे ह्या सगळ्या गोष्टींचं काय होतं की त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन निर्माण व्हायला लागतं आणि ह्यामध्ये ते हे तर ही या गोष्टीमध्ये आपण मुलांना अतिरेकीपणाने ह्या गोष्टी काय करायला पाहिजेत की जर अतिरेकीप्रमाणे हाताळल्या की बाबा मुलींशी बोलायचंच नाही किंवा मुलींनी मुलांशी बोलायचंच नाही, असेच कपडे वापरायचे नाहीत. थोडंसं आपण त्यांच्या कलानं घेऊन त्यांना जर समजून सांगितलं तर मुली आपल्या गोष्टी ऐकतात किंवा समजून घेतात. नाहीतर काय होतं की खूप वादविवाद, रिबेलियसपणा, प्रत्येक गोष्ट न ऐकणे, स्वतःच्या मनाप्रमाणेच करून घेणे, हट्टीपणा येणे किंवा कुठलीच गोष्ट न ऐकणे पेरेंट्सची किंवा पेरेंट जे सांगतात त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट करणे. ह्या गोष्टी काय व्हायला लागतात ह्या काळांमध्ये डेव्हलप व्हायला लागतात. आता आपण हे काय बघितलं की सिग्मंड फ्राईडच्या आपण ह्या साधारणतः सगळ्या गोष्टी म्हणजे सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंटल स्टेजेस बघितल्या. आता तुम्ही पाहिलेत का की आता आपण पहिल्यांदा बघितलं होतं की साधारणतः काय बघितलं होतं की अ, पहिला आपण जे बघितलं होतं की इदम आणि नंतर काय बघितलं होतं अहम आणि परमहम बघितलं होतं. तर इदमला प्रत्येक गोष्ट काय लागते की डायरेक्ट लगेच लागते आणि तो आनंद मिळवायचा प्रयत्न करतो की मला जे काही हवंय ते लगेचच हवंय आणि मला त्यापासून सुख मिळवलं पाहिजे. ही इदमची काय असते की प्रत्येक गोष्ट असते आणि त्याच्याच बरोबर साधारणतः की परमहम कसं असतं की प्रत्येक नैतिक गोष्ट परमहम पाळत असतं. तर सगळ्या गोष्टी तो नैतिकतेनुसार जे काही तात्विक किंवा नैतिक आहे त्या गोष्टी सगळ्या परमहम मान्य करत असतात आणि ह्या दोघांच्या मध्ये मात्र जो काही अहम असतो त्याची काय होते नेहमी कुचंबना होत असते कारण त्याला त्या दोघांचा कधी कधी काय करायला लागतो की बॅलन्स साधायला लागतो आणि बर जर प्रत्येक वेळेस काय होतं की ह्या सगळ्या ज्या भावना आहेत किंवा इदमच्या ज्या भावना आहेत डायरेक्ट लगेच मिळायला पाहिजे तर अशा प्रत्येक वेळेस अहमला शक्य होत नाही मग अशा वेळेस काय होतं की मनामध्ये काय होतात की चिंता निर्माण होते इदम आणि अहम मध्ये काय होतं की संघर्ष निर्माण होतो कारण इदमची प्रत्येक गोष्ट प्लेजर कन्सेप्टवर असते मग प्रत्येक गोष्ट तत्वाला अनुसरून असेल का नाही मग अशा वेळी काय होतं की प्रत्येक वेळेस काय होतं की अहम आणि इदम आणि अहमद आता याचं उदाहरण काय की समजा आता परीक्षा आहे आणि परीक्षेमध्ये कॉपी करणं काय आहे गैरमार्ग आहे हा आणि गैरमार्ग आहे परंतु इदमला काय माहितीये की मी अभ्यासच केलेला नाहीये आणि मला ह्या गैरमार्गाचा वापरच करावा लागणार आहे आणि मला हे करावंच लागणार आहे आणि अशा वेळेस काय होतं की परम अहम म्हणतो की नाही आणि अहमला पण काही प्रश्न पडतो की आता काय होतं की त्याच्यामध्ये तो पासही होणार नाही आणि त्याला काय होतं की परिणामांची पण काळजी वाटते अहमला की बाबा जर ह्यानी कॉपी केल्याने पकडला गेला तर ह्याला सस्पेंड केलं जाईल किंवा रस्टिकेट केलं जाईल अशी भावना अहम मध्ये निर्माण होते आणि काय होतं की संघर्ष निर्माण होतो इदम आणि अहम मध्ये सगळ्यात जास्त आणि परिणामांची पण काळजी वाटायला लागते की कॉपी केलं तर काय होईल की पकडून नेतील सस्पेंड होईल अडचण येऊ शकतील आणि पुढचं सगळं एज्युकेशनचा प्रॉब्लेम होईल त्याला काय म्हणायचं की चेतापदेशीय चिंतेचा अनुभव येतो म्हणजे काय निओटोनिक अँझायटीचा अनुभव येतो याच्यामध्ये आणि
त्याच्या नंतर अजून एक काय होतं की परमअहम आणि अहम मध्ये जेव्हा संघर्ष होतो तेव्हा त्याला काय होतं की नैतिक चिंतेचा अनुभव येतो. म्हणजे की आता समजा की असं आहे की समजा तो परीक्षेमध्ये कॉपी करणार आहे. तर परमहमला काय वाटतं की आपण घरामध्ये सगळ्यांना सांगत नाहीये, आपण कॉपी करतोय किंवा आपण आपल्या कुटुंबाला फसवत आहोत आणि आपल्याला ह्या पापाची शिक्षा कधी ना कधीतरी मिळणार. आणि अशा वेळेस मग परमअहम आणि अहम मध्ये नैतिक चिंतेचा किंवा ह्याचा काय येतो की अनुभव येतो आणि एक प्रकारची संघर्षानंतर फ्रस्ट अँझायटी निर्माण किंवा एक प्रकारची चिंता निर्माण होते. आणि इथं काय होतं की मग अशा वेळेस आपल्या मेंदूला संरक्षण करण्यासाठी किंवा आपल्या ह्या भावनांना सगळ्यांना संरक्षण करण्यासाठी एक डिफेन्स मेकॅनिझम किंवा इगो डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो त्याला, अहम संरक्षण यंत्रणा किंवा आपण काय म्हणतो की ह्या चिंतेमुळं आपल्याला ताणामुळं बाकी मनामध्ये किंवा याच्यामध्ये आपल्याला काय होतं की त्रास होतो किंवा या चिंतेमुळे संघर्ष निर्माण होतो आणि ह्या चिंतेतून बचाव करण्यासाठी अहम संघर्ष यंत्रणा निर्माण होते. म्हणजे बघा, संघर्ष सोडवण्यात जर अपयश आले तर मनावरती काय येतो, ताण येतो आणि परिणामी व्यक्तिमत्वामध्ये पराभवाची भावना निर्माण होते किंवा अहमला किंवा इगोला काय होतो, धक्का बसतो. आणि हा अहमला जो धक्का बसतो तो व्यक्तीच्या अस्तित्वालाच धक्का पोचल्यासारखा असतो. म्हणून व्यक्ती हा ताण धक्का कमी करण्यासाठी अप्रत्यक्ष मार्गांचा अवलंब करते, त्याला संरक्षण यंत्रणा असे म्हणतात. हे ऍक्च्युली म्हणजे सगळं म्हणजे काय सायंटिफिक दृष्टीने जी व्याख्या लिहिली ती तुम्हाला मी जशीच्या तशी वाचून दाखवली. पण मी तुम्हाला जे सांगितलं ते की इदम आणि अहम मध्ये जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा चेतापदेशी चिता म्हणजे न्यूटोनिक अँक्झायटी होते. आणि परम अहम आणि अहम मध्ये त्याच्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं होतं की कॉपीचं. तर ती काय होते की त्यांच्यामध्ये जो संघर्ष तो नैतिक चिंतेचा आणि हा जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये इगोला काय होतं, हार्ट होत इगो दुःखी होतो किंवा इगोला जखम होते प्रत्येक ठिकाणी. कारण इगोला या दोघांपासून निर्णय घ्यायचा असतो किंवा दोघांच्या मध्ये मग अशा वेळेस इगोला जखम होते किंवा इगोला धक्का पोचतो आणि अशा वेळेस चिंता निर्माण होते. आणि ती चिंता म्हणजे आपल्या अस्तित्वाला असलेला धोका किंवा ताण कमी करण्यासाठी हा संरक्षण यंत्रणेचा इगो काय करतो, अवलंबन करतो. जो अहम आहे आपला तो ह्या संरक्षण यंत्रणेचा अवलंबन करतो. तर त्याला काय म्हणायचं की आपण साधारणतः अहम संरक्षण यंत्रणा असं म्हणतात. तर ह्या अहम संरक्षण यंत्रणेमध्ये काय काय येतं, तर ह्याच्यामध्ये साधारणतः काय येतं की प्रक्षेपण किंवा परागमन, वृथा समर्थन, कॉम्पन्सेशन, विस्थापन किंवा उदात्तीकरण, प्रतिक्रिया घडण किंवा तादात्मीकरण, दमन आणि डिनायल. ह्या म्हणजे 8 गोष्टी येतात. आता ऍक्च्युली इथं मी याच्याकडे 5 मी लिहिलेल्या आहेत पण पुढे तुम्हाला लक्षात येईल की 8 गोष्टी येतात साधारणतः. तर पहिली गोष्ट काय आहे की दमन. की बघा आता तुम्ही आपण पहिल्यांदाच बघितलं होतं की सिगमंड फ्रॉइडची थेरीच आहे की आपल्याला काय असतं की साधारणतः जाणीव जी कॉन्शियस माइंड जे आहे त्याच्यापेक्षा तो तो वरचा भाग किती आहे की 1/3 आहे. आणि त्याच्या खाली काय आहे की आईसबर्ग जो आहे की प्री कॉन्शियस माइंड आणि अबोध मनाचा तर ते 9पट भाग आहे साधारणतः. तर त्याच्यामध्ये काय आहे की एक भाग जर कॉन्शियस माइंड असेल तर 9 भाग तो खालचा आईसबर्गचा काय आहे की अबोध मनाचा आहे किंवा प्री कॉन्शियस माइंडचा आहे, अबोध मन आणि प्री. तर अशा वेळेस काय होतं की काही गोष्टी किंवा काही भावना ह्या काय होतात की आपल्याला आपल्या काय करायचे असतात की सप्रेस करतो आपण. म्हणजे आता त्याच्यामध्ये मग ते वाईट गोष्टी असतात साधारणतः. मग आता तुम्ही इथं उदाहरण घेऊ शकता की की अजहर जो आहे तो लहानपणी काय आहे, हरवलेला आहे, जत्रेमध्ये हरवलेला आहे किंवा आणि मग तिथे त्याला खूप म्हणजे तो 3-4 दिवस सापडतच नाही, त्याला तिथे खूप वाईट अनुभव आले. परंतु थोड्या दिवसांनी तो सापडला आणि तो बराच मोठा झाला. तो त्याच्या वयाच्या समजा 5व्या वर्षी वगैरे ती तर तो विसरून जातो. साधारणतः वयाच्या 10व्या-15व्या वर्षापर्यंत तो काय होतो ते विसरून जातो किंवा ते विसरून जातो म्हणण्यापेक्षा त्या भावनांचं काय होतं, त्याने जे काही अनुभवलं त्या भावनांचं काय होतं, दमन होतं. कारण त्या वाईट भावना आहेत. प्रत्येक वेळेस आपण ती वाईट भावना घेऊन जगू शकतो का? नाही. तर म्हणजे ह्या ज्या काय भावना आहेत म्हणजे अपमानास्पद भावना असतील आपल्याला, आपल्या एक अर्ध उदाहरण घ्या की आपल्या बॉसने आपला अपमान केलाय खूप सारा, तर तो अपमान घेऊन आपण कंटिन्युअस कॉन्शियस माइंड मध्ये राहतो का? नाही.
तर तो अपमान आपण काय करतो, आबोध मनामध्ये आपल्या जाऊन बसतो. तर आपण साधारणतः आपण अपमान विसरतो आणि काय करतो, आनंदी प्रसंग आठवायचा किंवा आपल्या ह्याला संरक्षण, इगोला संरक्षण, कारण आपल्या इगोला धक्का पोहोचेल असं आपण शक्यतो करायचा भाग पडत नाही. कारण आपलं अस्तित्व जेव्हा धोक्यात येतं तेव्हा आपलं लाईफ मध्ये जगणं काय होतं, साधारणतः अवघड होतं. तर अशा वेळेस काय होतं की आपण त्याला काय करतो, आनंदी प्रसंग, तर वाईट प्रसंगांना आपण डोकं वर काढायला काय करत नाही, शक्यतो जागा देत नाही. किंवा आपल्या भूतकाळात ज्या गोष्टी वाईट घडलेल्या आहेत आपल्याबद्दल, त्या आपण म्हणजे त्या स्मृतीच्या कप्प्यामध्ये राहतात, नाही असं नाही, परंतु त्या कधीतरी जेव्हा आपल्याला वाईट अनुभव येतात परत, तेव्हा त्या उफाळून येतात. परंतु इतर वेळेस त्या सप्रेस होऊन किंवा दमन होऊन त्या भावना काय होतात की साधारणतः आपल्या कुठं राहतात, तर आपल्या अबोध मनामध्ये त्या भावनांचं काय होतं, दमन होतं. आणि अशा तऱ्हेने आपल्या अहमचं काय होतं की साधारणतः आपल्या अहमचं काय म्हणायचं त्याला, की एक प्रकारचं अहमचं संरक्षण होतं. आता दुसरी भावना काय आहे की भाव विस्थापन किंवा विस्थापन असं म्हणू शकतो आपण त्याला, डिस्प्लेसमेंट पण असं म्हणू शकतो. तर इथं काय होतं की समजा आपल्याला काय होतं की एखाद्या व्यक्तीवरती राग व्यक्त करायचा, की आक्रमकता व्यक्त करायची आहे किंवा राग काढायचा आहे आपल्याला. तर समजा आता तुमचे टीचर आहेत समोर, तुमच्या टीचरला तुम्ही फटकन काहीतरी बोलू शकता का, किंवा पटकन राग व्यक्त करू शकता का, नाही. किंवा तुमचं ऑफिसमध्ये बॉस आहे, अशा व्यक्तीवरती तुम्ही काय करता की तुम्हाला कधी राग आला किंवा आक्रमकता आली तर तुम्ही त्यांच्यावरती व्यक्त करू शकता का, नाही. कधी कधी आपण ऑफिसेसमध्ये, तुम्ही आता बघितलं की गव्हर्नमेंटमध्ये ऑफिसेसमध्ये जातात, तिथं बऱ्याच गोष्टी तुम्हाला पटत नाहीत किंवा बऱ्याच गोष्टी इथिक्सच्या विरुद्ध घडतात. परंतु तिथं तुम्हाला त्या गोष्टी राग आला, किती काही आलं तरी तुम्हाला त्या म्हणजे तो डीएसपी असेल, एसपी असेल किंवा तहसीलदार असेल किंवा प्रांत अधिकारी असेल, तिथं तुम्ही लिगल गोष्टींसाठी जाता किंवा जज असेल समोर, तिथं तुम्हाला जज विषयी राग आला, तर तुम्ही त्या गोष्टींना काय करू शकत नाही, तिथे त्यांच्यावरती क्रोध, आक्रमकता किंवा राग काय होऊ शकत नाही, तो व्यक्त करू शकत नाही. मग अशा वेळेस काय करता तुम्ही, की तुमच्यापेक्षा जे कनिष्ठ लोक आहेत किंवा मग समजा तुमच्या ऑफिसमध्ये कुठल्या तरी वरिष्ठांनी अपमान केला, तर तुम्ही तो राग काय करता, घरी येऊन तोच राग काय होतो की म्हणजे समजा मग तुमची बायको आहे, मुलगा आहे, तिच्या हातून जर तुमच्याकडे आल्यानंतर सहजपणे काहीतरी चूक झाली, म्हणजे चहा आणला तिने आणि चहामध्ये जर साखर कमी आहे, तर तुम्ही फटकन कप फेकून देता किंवा रागवता किंवा चिडता, तुला साधा चहा करता येत नाही का. तर तिथं ऍक्च्युली त्यांना तसं वागायचं नसतं, परंतु त्या भावनेचं विस्थापन होतं, म्हणजे डिस्प्लेसमेंट होतं. जो राग किंवा क्रोध आपण तिथं व्यक्त करू शकलो नाही, तो आपण काय करतो, घरी येऊन बायका किंवा बायकोवर व्यक्त करतो. आणि बायको नवऱ्याने काढलेला राग मुलांच्यावर व्यक्त करते किंवा आई काय करते, मुलांच्यावर राग व्यक्त करते. ह्यालाच काय म्हणायचं आपण, भावनेचं विस्थापन होणे किंवा भावनेचं डिस्प्लेसमेंट होणे आपण असं म्हणू शकतो. तर ह्यात थोडक्यात म्हण आहे की मराठी म्हण आहे, वडाचं तेल काय करणे, वांग्यावर काढणे. तर इथं ते तंतोतंत काय होतं की लागू पडतं. ह्याला आपण म्हणतो म्हणजे जसं ते नाव आहे तसंच आपण त्या गोष्टींमध्ये आपल्याला त्या त्या गोष्टी काय होतात की साधारणतः लक्षात येतात. ह्यालाच आपण भावविस्थापन असं म्हणतो. आता तिसरी गोष्ट म्हणजे प्रक्षेपण किंवा प्रोजेक्शन. तर आता इथं काय असतं की प्रक्षेपण करणे म्हणजे काय करणे, की आपण बघतो की प्रोजेक्टरने आपण पिक्चर किंवा हे काय करतो, भिंतीवरती किंवा पडद्यावरती काय करतो किंवा थिएटरमध्ये बघितलं की प्रक्षेपण करतो. प्रोजेक्शन म्हणजे त्या रीलद्वारे किंवा त्या प्रोजेक्टरद्वारे आपण काय करतो, त्या चित्रावरती प्रोजेक्ट करतो, दुसऱ्या ठिकाणी ते चित्र प्रोजेक्ट होतं. म्हणजे जो प्रोजेक्टर आहे तो दुसऱ्या ठिकाणी त्याचं प्रक्षेपण करतो किंवा हे करतो, किंवा वरच्या सॅटेलाइटने आता आपले हे सगळे टीव्ही चालू, त्याचं प्रक्षेपण होतं. तर इथं काय होतं की आपल्या स्वतःमध्ये जे दोष आहेत ते जर आपल्याला इतरांना कळले तर काय होतं, तर अशा वेळेस काय होऊ शकते की तर अडचण निर्माण होते, मग त्रास होते. मग असे काय करायचे की दोष काय आहेत, आपले स्वतःतले जे दोष आहेत ते आपण दुसऱ्यावरती ढकलून द्यायचे किंवा परिस्थितीवरती ढकलून द्यायचे आणि आपली स्वतःची चिंता मात्र पूर्णपणे कमी करायची. म्हणजे समजा आता मग मी जर माझं आत्मनिरीक्षण करायला लागले आणि माझे दोष मला कळाले, तर मला काय होईल की मला किती नाही म्हणलं तरी काय होईल, ताण निर्माण होईल, अँझायटी निर्माण होईल. कारण माझे दोष मला दिसायला लागले की ते
बदलण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील, पण त्या काळापुरता का होईना ते तोपर्यंत बदलच तोपर्यंत माझ्या मनावरती काय होतं की ताण निर्माण होईल. मग अशा वेळेस मी काय करायचं की मला कळतं की माझ्यामध्ये दोष आहेत, तरी पण माझ्यातले दोष न सांगता ते दोष दुसऱ्यावरती ढकलून द्यायचे किंवा परिस्थितीवरती ढकलून द्यायचे. आणि आता तुम्ही याचं उदाहरण घेऊ शकता की समजा एखाद्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला अपयश आलं, तर तुम्ही सांगा तो काय करू शकतो? तुम्ही सांगू शकता का की तो काय प्रक्षेपित करेल? मी नापास झाल्याचं कारण काय सांगेल तो? घरी किंवा बाहेर परिस्थितीचं कारण काय सांगेल? कोणाला सांगता येईल का? काही अंदाज? ऐकू येत आहे ना सगळ्यांना? हो मॅडम. एक मिनिट. सांगू शकता का एखादा मुलगा नापास त्याचे झाला? अनेक कारणे त्याचे अनेक कारणे सांगू शकतो विद्यार्थी की शाळेत क्लास झाले नाही, किंवा मॅडम शिकवत असताना मला नाही समजले, किंवा माझ्याकडे पुस्तक नाही, अशा अनेक कारणे सांगू शकतो. हम्म. तर ह्याच्यामध्ये काय करतो की विद्यार्थी काय सांगतो की आपल्या अपयशाचं कारण शिक्षकावर ढकलून देतो किंवा परिस्थितीवरती ढकलून देतो. आता तुम्ही जर सांगितलं परिस्थिती म्हणजे काय, माझ्याकडे पुस्तकच नाही, मला भाग समजला नाही. ठीक आहे, पण मला भाग समजला नाही तर तू त्यावेळेस का विचारला नाही असं आई वडील त्याला म्हणू शकतात. परंतु तो काय सांगणार की पेपरच अवघड होता किंवा मला जे काही मॅडमनी मला तो जो पाठ शिकवला नाही त्या पार्टवरच प्रश्न आले. मग त्यांनी शिकवलं नाही म्हणजे टीचरवर ढकलून द्यायचं. हम्म की किंवा नीटच शिकवता येत नाही त्यांना आणि त्यांना नीट शिकवता येत नाही म्हणून मला समजत नाही, असं पण तो प्रक्षेपित करू शकतो. तर म्हणजे काय करू शकतो त्याला, तो कुणाला जबाबदार धरतो तर टीचर्सला किंवा शिक्षकांना. किंवा असं म्हणू शकतो की टीचर माझा तिरस्कार करतो आणि त्याच्यामुळे तो काय करतो की माझ्या पेपर नीट तपासत नाही किंवा मला माझ्याबद्दल त्यांना राग आहे कारण मी त्यांना एकदा उलटं बोललो होतो आणि त्यामुळे ते मला नापास करतात, मुद्दामच माझे मार्क कट करतात, असं पण म्हणू शकतो. तर थोडक्यात काय की आपल्या स्वतःमध्ये जे दोष आहेत ते ऍक्सेप्ट न करता ते काय करायचे की दुसऱ्यावरती ढकलून द्यायचे. मग इथं कोण झालं दुसऱ्यावरती ढकलून द्यायच्यामध्ये, तर ती म्हणजे माझे शिक्षक किंवा आपले टीचर, त्यांचा तिरस्कार करायचा किंवा ते माझा तिरस्कार करतात किंवा टीचरवरती ते किंवा परिस्थितीवरती म्हणलं तर मग तुम्ही काय देऊ शकतात की मी आजारी पडलो, मी आजारी पडल्यामुळे मला थकवा जाणवत होता आणि त्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन झालं नाही आणि मग ही परिस्थिती झाली, कारण परिस्थिती माझ्या हातात नव्हती की मी आजारी पडलो, ऐन परीक्षेच्या वेळेस मी आजारी पडलो आणि मला अडचण आली. किंवा समजा तुम्ही लॅपटॉपवर किंवा ऑनलाईन पेपर देताय तर टेक्निकल ग्लिच असल्यामुळे मी पेपर देऊ शकलो नाही, ही परिस्थिती झाली. हम्म तर असं तुम्ही त्या गोष्टीचं प्रक्षेपण दुसऱ्या गोष्टीवर करता, म्हणून त्याला प्रक्षेपण असं नाव दिलंय. आता चौथं काय आहे की उदात्तीकरण, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं की सबलिमेशन असं म्हणतो. की आता बघा तुम्ही की लैंगिकता किंवा आक्रमकता समाजाला काय नाही, मान्य नाही की लैंगिक गोष्टींचं बोलणं किंवा लैंगिक गोष्टींच्या गोष्टी आचरणात आणणं किंवा अग्रेसिव्हली वागणं, आक्रमकपणे वागणं ह्याचं मूळ स्वरूप काय नाहीये, समाजाला मान्य नाही. त्यामुळं काय करतो समाज, काय करतो की स्वीकृत किंवा फायदेशीर असा मार्ग निवडतो. तर तो कोणता मार्ग निवडतो, तर तुम्ही बघितलं की देश श्रेष्ठ आहे बघायसाठी पूर्वीच्या काळी काय व्हायचे की वॉर व्हायचे, युद्ध व्हायची. हा तर अशा वेळेस काय की मग त्याच्यातून वॉर मधून, युद्धामधून किंवा काय व्हायचं की मी तुझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे हे सिद्ध व्हायचं. पण आत्ताच्या काळात काय होतात की ऑलिम्पिक्स होतात. ऑलिम्पिक्स मध्ये कुठल्या देशाला किती मेडल्स मिळाले ह्याच्यावरती काय होतं की त्या देशाचं मध्ये किंवा त्या देशाची हेच ठरतं किंवा बाबा त्या देशामध्ये जास्त प्रमाणामध्ये आता ते, कारण त्याचं रूपांतर मग खेळामध्ये म्हणजे जे अग्रेसिव्हनेस किंवा आक्रमकता जो हा मूळ स्वरूप जे समाजाला मान्य नाही ते कशामध्ये व्यक्त केलं गेलं, खेळामध्ये. कारण खेळामध्ये अग्रेसिव्हनेस लागतो. तुम्ही बघितलं कितीतरी वेळा ग्राउंडवर बघितलं की तुम्ही बॅडमिंटन प्लेअर बघा, टेनिस प्लेअर बघा, क्रिकेटर्स बघा, हे सगळे कारण आक्रमकपणे होऊन खेळतात किंवा आक्रमकपणे पुढच्याचं मानसिक धैर्य खचवतात. आणि म्हणजे मेंटल फिजिकल वॉर तर आहेच, ते त्याच्याबरोबर मेंटल वॉर पण खेळलं जातं तिथं. म्हणजे काय तर पुढच्या
जो प्रतिस्पर्धी आहे त्याला आक्रमकपणे किंवा साधारणतः त्याला त्याच्या मानसिकतेला धक्का पोहोचेल असे बोलणे, वागणे असं करून काय केलं जातं, आक्रमकतेने काय केलं गेलं गेलं आणि तिथं खेळाच्या मैदानावरती खूप म्हणजे तिथे पण रूल्स असतात, नाही असं नाही. खूप अति केलं तर प्रत्येक गोष्टीला पण तिथं काही बारीक गोष्टींना आपण एवढ्याशा गोष्टींना अग्रेसिव्हला किंवा अग्रेसिव्हनेसला आपण लगेचच तिथे हे करत नाही. तर ह्या गोष्टीचं काय करतं, इथं इथं उदात्तीकरण होतं. म्हणजे जे आक्रमकता किंवा जी काय आहे ती खेळाच्या मैदानावरती प्रगटीकरण केलं जातं. त्याचं उदात्तीकरण केलं जातं. पण मूळ स्वरूप काय आहे त्याचं समाजाला मान्य नाही. त्याचप्रमाणे लैंगिकतेचं काय केलं जातं, की साधारणतः आपण बघतो की आता बघा की लैंगिकता समाजाला मान्य नाही. पण तुम्ही बघितलेत का कवी बघितले किंवा अ, हे लेखक जे बघितले ते आपल्या प्रियसीचं वर्णन करताना किंवा म्हणजे कविता लिहितात. खूप सुंदर सुंदर कविता लिहितात. आणि मग त्यांचं किती उदात्तीकरण होतं तुम्ही पाहिलंय. म्हणजे त्या कवितेला अक्षरशः लोक लाखोनी सबस्क्राईब करतात किंवा लाखोनी त्यांना आवडतं किंवा मग तुम्ही तुमच्या ह्याचं ड्रॉइंग मध्ये पण प्रक्षेपण करू शकता. मग आता तुम्ही आपले पूर्वीचं हे बघितलं की राजा रवी वर्माचे तुम्ही कितीतरी गोष्टी पिक्चर्स पाहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी पाहिलेल्या आहेत की तुम्ही राजा रवी वर्माच्या चित्रामध्ये पण त्या चित्राकडे लैंगिकतेने पाहिलं जात नाही. तर तो जो काही ऐतिहासिक प्रसंग आहे किंवा ती चित्रकला आहे किंवा त्याचं चित्राचं रूपांतरीकरण करून पाहिलं जातं किंवा असं उदात्तीकरण म्हणू शकतो आपण याला किंवा मग अ, साधारणतः कधी कधी काय असतं की ह्या मनातल्या ओरिजिनल भावना पण असू शकतात किंवा एक कवी किंवा कवयित्रींनी किंवा त्यांनी त्यांचं एक आपल्याला साधारणतः शब्दांमध्ये गुंफलेलं जाळं पण असू शकतं. तर ह्या दोन्ही गोष्टी असू शकतात. अशा प्रकारे काय केलं जातं, मग त्या लैंगिकतेला आपण गोष्टीच्या कथांच्या स्वरूपात मान्यता करतो, नायक नायिका किंवा पिक्चर बघतो आपण. म्हणजे एंटरटेनमेंट जो मीडिया आहे, जो आपण आता पिक्चर किंवा मूव्हीज बघतो, तर इथं काय आहे, इथं पण सेक्शुअल कंटेंट अवॉइड केले जातात, हे केलं पण तरी पण तिथे त्या गोष्टी येतात, त्याचं उदात्तीकरण होतं. नायक नायिका दाखवले जातात, अं, प्रेम दाखवलं जातं, गाणी दाखवली जातात. तर ते समाजाला मान्य नाहीये ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर, परंतु तिथं त्याचं उदात्तीकरण केलं जातं. तर ह्याला काय म्हणायचं, मूळ स्वरूप समाजाला मान्य नाही पण वेगळ्या स्वरूपात समाज काय करतो, ऍक्सेप्ट करतो. त्याला उदात्तीकरण किंवा सबलिमेशन असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर काय आहे की तादात्मीकरण. आता तादात्मीकरण म्हणजे काय करणं किंवा बाबा साधारणतः आयडेंटिफिकेशन करणं की आता बघा म्हणजे स्वतःत काहीतरी उणीव असते, आपल्या स्वतःमध्ये काहीतरी ड्रॉबॅक असतो किंवा आपल्याला उणीव असते किंवा कमतरता किंवा एखादं कौशल्य आपल्याकडे नसतं. तर आपण काय करायचं की त्या उणीवा आपण लपवून ठेवून नवीन मूल्य प्रस्थापित करत असतो. म्हणजे बघा आता तुम्हाला क्रिकेट येत नाहीये, तुम्हाला व्हॉलीबॉल येत नाहीये. म्हणजे आता प्रत्येकाकडे प्रत्येक इंटेलिजंट असेल असं आहे का, नाही. काही मुलं अभ्यासात हुशार असतील, काही मुलं खेळात हुशार होतील, काही मुलं ड्रॉइंग मध्ये त्यांचे इंटेलेक्च्युअल चांगले असेल, काही मुलांचं वक्तृत्व किंवा खेळ हे चांगलं असू शकतं. तर प्रत्येक मुला म्हणजे इंटेलेक्च्युअल जे गार्डनर जे सायंटिस्ट आहेत त्यांनी बरेच 42 इंटेलेक्च्युअल किंवा साधारणतः आपण आता 12 ते 13 इंटेलेक्च्युअल्स मानतो की काही जणांना म्युझिकमध्ये त्यांचं इंटेलेक्च्युअल असतं, काही जणांना अभ्यासामध्ये इंटेलेक्च्युअल असतं. तर प्रत्येक इंटेलेक्च्युअल हे कसं आहे म्हणजे त्याच्यासाठी आपण उदाहरण पण देतो की मासा काय झाडावर चढेल का, नाही, तो पाण्यातच पोहणार. हम्म. तर म्हणजे तसं प्रत्येकाचं इंटेलेक्च्युअल हे वेगळं आहे. ज्याला म्युझिक किंवा संगीतमध्ये इंटेलेक्च्युअल असेल तो अभ्यासात पण हुशार असेल असं नाही किंवा तो इतर गोष्टी खेळात हुशार असेल असं नाही किंवा काही जणांच्या मध्ये 5-6 गोष्टी पण कॉम्बिनेशन असू शकतात की ते अभ्यासातही हुशार असू शकतात, ड्रॉइंग मध्ये हुशार असू शकतात, खेळातही हुशार असू शकतात. तर असं मग अशा वेळेस काय आहे की समजा म्हणजे मला क्रिकेट खेळता येत नाहीये, पण माझा शाळेचा संघ आता तुमचं जेव्हा स्पोर्ट्स डे येतात त्यावेळेस खेळाडूंना महत्व येतं, हुशार विद्यार्थ्यांना तिथे महत्व येतं का, नाही. खेळाडूंना महत्व येतं त्यावेळेस. मग माझी टीम किंवा माझ्या वर्गातली टीम जेव्हा खेळत असते तेव्हा मी काय करते, त्यांना सपोर्ट करते. मला जरी क्रिकेट येत असलं किंवा माझी जरी कपॅसिटी नसली तरी मी माझ्या शाळेतल्या संघ जिंकला किंवा त्याला मी सपोर्ट करते किंवा त्यांना मी चिअर अप करते आणि माझा संघ जिंकला तर मी त्यांच्या आनंदात आनंद मानते. दॅट इज कॉल्ड एज तादात्मीकरण. मी त्यांच्या आनंदात सहभागी होते.
किंवा त्यांना आनंद मिळाला म्हणून मी सहभागी होते. किंवा एखादा शाळेतला विद्यार्थी असेल जो माझाच मित्र आहे जवळचा आणि तो पहिला नंबर येतो, पण माझा 8वा किंवा 9वा नंबर येतो, परंतु त्याचा पहिला नंबर आला म्हणून मी त्याच्या आनंदात, तो जेव्हा पार्टी देतो तेव्हा मी त्याच्या आनंदामध्ये सहभागी होतो किंवा त्याच्या आनंदामध्ये तादात्मीकरण किंवा सहभागी होते. असं का? तर म्हणजे माझ्या इगोचे अहम संरक्षण, मला वाईट वाटतं की नाही असं नाही, मी त्यात खेळू शकत नाही किंवा नाहीये, परंतु त्यांच्या आनंदामध्ये आनंद माणून माझ्या इगोला सॅटिस्फाय करते मी किंवा माझ्या इगोचं संरक्षण करते, डिफेन्स मेकॅनिझम करते आणि मी त्याच्याशी काय करते की साधारणतः तादात्मीकरण करते. नंतर पुढचं काय आहे की दिवा स्वप्न. आता तुम्ही प्रत्येकाने कधी ना कधी तर काही ना काहीतरी स्वप्न पाहिलेली असतील, हो ना? सगळ्यांनी काही ना काहीतरी स्वप्न, दिवा स्वप्न म्हणतो आपण, की काय डे ड्रीमिंग करतोस आपण म्हणतो, किंवा काय दिवा स्वप्न पाहतेस. एखादा मग ते मुलीचं चित्र दिसतं तुम्हाला समोर, ती अशी बसलेली आहे, तर आपण म्हणतो ना, काय करते की दिवा स्वप्न पाहते का कुठलं, असं आपण विचारतो, सहजपणे विचारून जातो. तर दिवा स्वप्न किंवा कल्पना रती म्हणजे काय? तुम्ही शेख चिल्ली पाहिलाय का? शेख चिल्लीची गोष्ट माहितीये का कुणाला? शेख चिल्लीची गोष्ट माहितीये कुणाला? नाही नाही. तर शेख चिल्ली जो असतो तो काय करतो की तो म्हणजे गरीब असतो एकदम, पण तर तो काय करतो की मी आता ही कोंबडी घेणार, मग त्या कोंबडीची अंडी येतील, मग खूप अंडी होतील, मग त्यातून बऱ्याच कोंबड्या होतील, मग त्या कोंबड्यातून परत बरीच अंडी निघतील आणि ती सगळी मी विकेन आणि ते सगळी मी विकून काय करतो, सगळी मी विकून मी खूप मोठा बिझनेसमॅन होईल किंवा माझ्याकडे खूप पैसे होईल. आणि तो असा विचार करत करत ज्या फांदीवरती बसलेला असतो तीच फांदी काय करत असतो, कट करत असतो. पण ते कशामुळे? तर तो दिवा स्वप्न पाहत असतो, डे ड्रीमिंग मध्ये त्याच्या लक्षातही येत नाही की आपण काय करतोय, की आपण ज्या फांदीवरती बसलोय तीच फांदी तोडतोय. तर हे शेकचिल्लीचं स्वप्न आहे. असं आपण प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वप्न डे ड्रीमिंग करत असतो. म्हणजे मला जर एखादी गोष्ट मिळाली नाही, तर मी माझ्या फॅन्टसी वर्ल्ड मध्ये, तर किंवा माझ्या दिवा स्वप्नामध्ये मी काय करते की ते पाहते, डे ड्रीमिंग करते की बाबा नाही, की मी इथं इथं खेळायला जाईन. म्हणजे आता तुम्ही विचार करा की माझं जर स्वप्न आहे की मला खूप मोठं डॉक्टर व्हायचंय, तर मी, आणि मी अजून म्हणजे नाही, मी झालेले नाहीये, मी अजून विद्यार्थी दशेत आहे, तर मी स्वप्न पाहते की काय तर मला असं मोठ्या मोठ्या दिल्ली एम्सला मला ऍडमिशन मिळेल. मग मी दिल्ली एम्सला ऍडमिशन मिळून काय करेल, तर मी मोठी डॉक्टर होईल, मग मी कार्डियक सर्जन होईल. मग मी कार्डियक सर्जन झाले तर मी अशाच्या ठिकाणी काम करेन, मी खूप मोठ्या पेशंटचे ऑपरेटिव्ह करेन, मी खूप मोठे डॉक्टर होईल. म्हणजे मला असं डे ड्रीमिंग किंवा ती स्वप्न पाहते. स्वप्न पाहणं वाईट नाहीये, मग ती दिवा स्वप्न पण असू शकतात हा. तर रात्रीची ड्रीमिंग नाही, तर हे दिवा स्वप्न आपण दिवसा उजेडी विचाराच्या तंद्रींमध्ये जी स्वप्न पाहतो दॅट इज कॉल्ड एज फॅन्टसी, किंवा त्याला इंग्लिशमध्ये फॅन्टसी म्हणतो किंवा मराठीमध्ये कल्पनारती किंवा दिवा स्वप्न. म्हणजे जे उद्दिष्ट अजून आपल्याला प्राप्त झालेलं नाहीये किंवा जे उद्दिष्ट प्राप्त होणं आपल्याला कठीण वाटतंय किंवा प्राप्तच होत नाहीये, अशा गोष्टींना काय म्हणायचं की त्याला आपण दिवा स्वप्न पाहतो, त्या गोष्टींचं आपण डे ड्रीमिंग करतो. हा. तर इथंच काय होतं की मग ते डे ड्रीमिंग केल्यामुळे काय होतं की आपण ती गोष्ट अनुभवली असं आपल्याला वाटतं. ते प्रेरणा आपल्याला, जी काही प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन आहे आपल्याला, जे आपण जे स्वप्न पाहतो ते प्राप्त झाल्याचं समाधान किंवा अनुभव मिळतो आपल्याला. किंवा एखादी मुलगी बघा तुम्ही, की एखादा मुलगा तिला आवडतोय आणि ती त्याला ती बोलू शकत नाहीये, आणि मग ती दिवा स्वप्न पाहते की मी त्या मुलाबरोबर जाते. किंवा अजूनपर्यंत असं अजून पण तुम्हाला बघा की तुम्ही फॅन्टसी वर्ल्डच्या स्टोरीज वाचता की राजकुमार होता, एक राजकुमारी होती, तो घोड्यावरून तिला आला, तो घेऊन गेला. मग अशी स्वप्न पण मुली पाहतात. एका एज मध्ये मुली काय करतात की एक राजकुमार येणार, तो मला घेऊन जाणार, तो मला खूप मोठमोठ्या गाड्यातून फिरवणार, मला खूप दागिने घेऊन देणार, तो माझ्या प्रत्येक गोष्टी ऐकणार किंवा मला चांद तारे तोडून येणार. असं हे दिवा स्वप्न आहे. ते प्रत्येक ठिकाणी प्रॅक्टिकल लाईफ मध्ये शक्य आहे का? नाही. तर हे अशी जी स्वप्न आहेत आपली, जी प्राप्त किंवा उद्दिष्ट साध्य नाही झालेली, ती उद्दिष्ट आपण काय करतो की दिवा स्वप्नामध्ये किंवा डे ड्रीमिंग मध्ये पाहतो. आणि त्यातच आपण काय करतो की ते आपण अनुभवतो. जेव्हा दिवा स्वप्न पाहतो तेव्हा ती सगळी गोष्टी आपल्याला किती नाही तर मनातून फील होतात. त्या त्या गोष्टी आपल्याला मिळाल्याचा आनंद मिळतो त्याच्यातून. आणि प्रेरणाचा काय होतं, आपल्या प्रेरणा प्राप्तीचं आपल्याला समाधान होतं, आणि मग आपण काय करतो की आपल्या अहमचं किंवा आपल्या युगोचं काय होतं की संरक्षण होतं.
त्याला आपण काय म्हणायचं की दिवा स्वप्न किंवा हे म्हणायचं. आता अजून एक वृथा समर्थन म्हणतो आपण. हम्म की वृथा समर्थन म्हणजे वृथा म्हणजे काय की साधारणतः वृथा समर्थन म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं आपण काय करायचं की मुद्दाम समर्थन करायचं, म्हणजे ती चुकीची पण गोष्ट असू शकते, पण आपण तिचं काय वृथा म्हणजे काय की ती गोष्ट चुकीची आहे पण तिचं पण काय करतो आपण समर्थन करतो. म्हणजे तुम्ही चुकीच्या गोष्टी करून करून पण तुम्हाला त्या गोष्टी काय वाटायला लागतात कधी कधी बरोबर वाटायला लागतात आणि मग तुम्ही त्या गोष्टींचं समर्थन करता. हं मग अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात म्हणजे की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याचं पण समर्थन करताना आपल्याला लोक बरीच दिसतात समाजामध्ये, की आपण म्हणतो हे चुकीचं आहे. आता चूक आणि बरोबर ह्या कल्पना पण प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वानुसार वेगळ्या असू शकतात किंवा आयुष्यामध्ये सगळंच पूर्णपणे चूक आहे आणि पूर्णपणे बरोबर आहे अशी एकही गोष्ट नसते. तर तुमचा दृष्टिकोन काय आहे, म्हणजे आता तुम्हाला ह्याचं एक उदाहरण सांगू शकतो की आपण की एक खेळाडू आहे. हम्म आणि आम्ही तुम्हाला सांगितलं की तो खेळाडू साधारणतः 10 किलोमीटर पण नाही पळू शकला. मग तुम्हाला वाटेल हे हे काही खेळाडू असून पण तो 10 किलोमीटर, पण मग तुम्हाला मी पुढे सांगितलं की त्या खेळाडूच्या पायाला खूप मोठी जखम झाली होती आणि मग तरी पण तो 10 किलोमीटर पळाला. मग अशा वेळेस तुमच्या मनामध्ये काय येईल की बापरे, केवढं मोठं कौतुक आहे की 10 किलोमीटर म्हणजे पायाला लागलेला असून सुद्धा म्हणजे म्हणजे प्रत्येक गोष्ट चूक किंवा बरोबर कधी ठरते की तुमच्या समोर ती कशी आलेली आहे. मग असं होऊ शकतं की काही तुम्हाला जी गोष्ट चुकीची वाटू शकते ती पुढच्याला चुकीची वाटेल असं नाही. त्यामुळे काही गोष्टी चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणे म्हणजे वृथा समर्थन किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो की साधारणतः हे अ, हे म्हणजे आता बघा अ, हे तर 7वं उदाहरण आहे. तर ही सगळी उदाहरण तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. तर मी सांगितलेली उदाहरणं वेगळी आहेत आणि ही उदाहरणं वेगळी आहेत. ही साधारणतः पुस्तकातली उदाहरणं आहेत. पण ह्याच्यावरून पण तुम्ही त्याला म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल की बाबा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एखादं उदाहरण देणं अपेक्षित आहे. कारण उदाहरण दिल्याशिवाय ती गोष्ट समजणं सोपं जात नाही. आता 7व्या उदाहरण वृत्तसमुद्रामध्ये आपण काय सांगू शकतो की जुबिनाला काय आहे, गाडी घेणं परवडत नाही. मग ती काय समर्थन करते की गाडी पर्यावरणाची हानी करतात किंवा त्यांच्या गाडीमुळे काय होतं की पोल्युशन निर्माण होतं आणि त्याच्यामुळं काय होतं की मग त्यामुळं मी ही गाडी घेत नाही. पण ती हे मूळ कारण सांगते का की मला गाडी घेणं परवडत नाही म्हणून मी गाडी घेत नाही, तसं नाही सांगणार ती. ती काय सांगणार की उदात्तीकरण करून सांगणार त्याचं किंवा त्याला वृथा कारण देणार की गाड्या पर्यावरणाची हानी करतात आणि म्हणून मी काय करत नाही, मला गाडी घेणं परवडत नाही. हम्म आता अजून 2 गोष्टी याच्यामध्ये ऍड होत आहेत. तर एक गोष्ट काय नाकारणे किंवा डिनायल, अस्वीकृती करणे, ही अजून एक गोष्ट आहे. तर काही वेळा काय होतं की जीवनामध्ये एकदम भयंकर प्रसंग निर्माण होतात की काही जण कोणतरी म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती वारते किंवा अचानकपणे ऍक्सिडेंट मध्ये ते व्यक्ती आपल्यापासून दूर निघून जाते. तर त्या मनावरती इतका मोठा आघात बसतो की तात्पुरत्या गोष्टीसाठी आपण काय करतो, तात्पुरत्या परिस्थितीपासून पलायन करण्यासाठी आपण काय करतो की त्या व्यक्तीचा मृत्यूच नाकारतो, नाही शक्यच नाही, किंवा आपण असं वागतो की नाही ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे, अजूनही आहे, आणि आपण त्या व्यक्तीचा मृत्यू काय करतो पूर्णपणे नाकारतो, अस्वीकृत करतो, डिनायल करतो. की तुम्हाला आता मोदींनी जेव्हा 2000च्या नोटा बंद केल्या किंवा 1000च्या 2000 पेक्षा पण जेव्हा 1000च्या नोटा बंद केल्या तेव्हा काय होतं की थोड्या वेळासाठी का होईना प्रतिकूल परिस्थिती सगळीकडे निर्माण झाली होती. पण अचानकपणे जेव्हा रात्री 12 वाजता त्यांनी भाषण केलं तेव्हा पटकन दुसऱ्या दिवशी आपल्याला ऍक्सेप्ट करणं सोपं गेलं का? नाही. त्याला थोडासा वेळ द्यावा लागला किंवा तात्पुरतं आपण त्या परिस्थितीपासून पलायन केलं आणि नंतर नंतर हळूहळू जेव्हा आपण ते स्पीच ऐकलं तेव्हा हळूहळू आपण ते मान्य केलं आणि आपण 1000 रुपयाच्या नोटा त्या काळामध्ये लोकांनी बऱ्याच कन्वर्ट करून घेतल्या. मग ब्लॅक मनी किंवा पाकिस्तानमधील जे टेररिस्टला ही जी फेक करन्सी इकडून तिकडे जात होती ती फेक करन्सी आणि ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हे करण्यासाठी त्यांनी
केलं. पण अचानकपणे आपण ती पर्यंत परिस्थिती नाकारली किंवा स्वीकृत केली, पण नंतर ती आपण ऍक्सेप्ट केली आणि आपण काय केलं, त्या गोष्टी आपण मान्य केल्या. त्याच्यानंतर काय केलं, की साधारणतः आता हे बाबरी मशीद किंवा राम हे त्याच्यामध्ये पण कसं बघितलं आपण, की खूप मोठा वाद झाला. पण आता दोघांनाही समन्वय साधून किंवा समायोजन साधून बाबरी मशिदीला 5 एकर जागा दिली गेली आणि त्यांनी हे काय नाकारलं नाही. त्यांनी हे सगळं गोष्ट ऍक्सेप्ट केल्या, की इथं राम मंदिर किंवा अयोध्येमध्ये मंदिर होतं. पहिल्यांदा त्यांनी पूर्णपणे डिनायल केलं होतं, पण नंतर नंतर काय केलं, ह्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या गेल्या. त्याच्यानंतर आता पुढचं काय आहे, की प्रतिक्रिया घडण, रिॲक्शन फॉर्मेशन अजून एक येतं, की ह्याच्यामध्ये काय होतं, की जी भावना आपल्या मनामध्ये आहे त्याच्या विरुद्ध भावना आपण काय करणे, प्रगट करणे. म्हणजे आता बघा, मग ह्याच्यामध्ये साधारणतः शत्रुत्वाची भावना असू शकते, लैंगिक भावना असू शकते, जेलसीची भावना असू शकते. ह्या वाईट भावना ज्या मानतो, नकारात्मक ज्या भावना मानतो, त्या भावना आपण शक्यतो काय करत नाही, प्रगट करत नाही. आपण पॉझिटिव्ह भावना शक्यतो लवकर व्यक्त करतो, प्रेम म्हणा किंवा पण ती नकारात्मक भावना आपण व्यक्त करणं म्हणजे जरी व्यक्त नाही केलं तरी आपल्या बॉडी लँग्वेज मधून लोकांना कळतात, परंतु आपण त्या भाषेतून व्यक्त कळत नाही बऱ्याच वेळा. तर मनामध्ये ज्या लैंगिक भावना किंवा वैमनस्य भावना प्रगट करण्याच्या ऐवजी आपण वाईट भावना म्हणजे विरुद्ध भावना प्रगट करतो. समजा आता आपल्याला एखाद्या मुला किंवा मुलीविषयी लैंगिक भावना उत्पन्न झाली, तर आपण तिला उलट बघ करतो, भाऊ किंवा बहीण मानतो किंवा ही उलट भावना व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अजून आपण काय करू शकतो, किंवा समजा एखाद्या विषयी शत्रुत्वाची भावना निर्माण झाली आपल्या मनामध्ये, तर आपण काय करू शकतो, की दाखवताना खोटं खोटं वरून प्रेम 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 दाखवतो, पण आतून काय असतं, की वैमनस्य किंवा शत्रुत्व असतं. पण दाखवताना मात्र वरून वरून प्रेमाची भावना आपण त्यांना दाखवतो. तर असं विरुद्ध भावनांचं प्रगटीकरण होऊ शकतं. किंवा एखाद्याविषयी आपल्याला खूप प्रेम आहे, परंतु ती व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम करत असेल, तर आपण त्याच्या विरुद्ध त्याच्याविषयी आपण काय करतो, तिरस्कार व्यक्त करताना दिसतो. ऍक्च्युली आपल्याला त्या मनात त्या व्यक्तीविषयी प्रेम असतं, परंतु ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते म्हणून आपण तिचा तिरस्कार करतो किंवा आपण त्याच्याविषयी इतर लोकांच्या मध्ये वाईट साईड बोलावं लागतो किंवा तिच्या कॅरेक्टर बद्दल चिखल उडवतो किंवा तिच्या कॅरेक्टर बद्दल वेडेवाकडे अपशब्द किंवा शब्द वापरतो. तर हे काय झालं, की आपण अशा गोष्टी करतो. तर आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या, की ह्याच्या सिगमंड फ्रॉइडच्या. तर काय काय बघितलं आपण सांगाल का, एक बेसिक तुम्हाला काय काय कळलं साधारणतः? नुसतं मला सांगा, पॉइंट वाईज सांगा, की काय काय पाहिलं आपण. मनोविश्लेषण वाद पाहिला. मनोविश्लेषण वादामध्ये काय काय येतं, कोणी सांगेल का? मानवविश्लेषण वादामध्ये साधारणतः 5 पैलू येतात. कुठल्या मनाच्या अवस्था येतात आणि व्यक्तिमत्वाचे भाग येतात. मनोवश अवस्थामध्ये काय काय येतं, तर जागृत मन, सुप्त मन आणि आबोध मन, हे 3 भाग येतात. आणि व्यक्तिमत्वाच्या भागामध्ये काय येतं, की इदम अहम आणि परमअहम येतात, हे 3 भाग येतात. तर आपण काय पाहिल्या, हे आपण मनोविश्लेषणाच्या वादमध्ये 5 पैलू पाहिले. नंतर तिसरा भाग काय, विकासाच्या मनोलैंगिक अवस्था पाहिल्या. म्हणजे आपण सायको शिकवलं त्याच्यामध्ये काय येतात, 5 स्टेजेस येतात: मौखिक अवस्था, गुदावस्था, शिश्नावस्था, सुप्तावस्था आणि लिंगनिष्ठ अवस्था. ह्या 4 गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, की अहम संरक्षण यंत्रणा, इगो डिफेन्स मेकॅनिझम पाहिल्या. का डिफेन्स करावं लागतं किंवा का संरक्षण करावं लागतं तेही पाहिलं आपण. तर त्याच्यामध्ये कल्पनारती, प्रक्षेपण, विस्थापन, उदात्तीकरण, प्रतिक्रिया घडण, तादात्मीकरण, नाकारणे, दमन किंवा दिवा स्वप्नमध्ये कल्पनारती, हे सगळ्या गोष्टी काय आल्या त्याच्यामध्ये, किंवा वृथा समर्थन, ह्या गोष्टी कशामध्ये आल्या, तर सगळ्या डिफेन्स मेकॅनिझम मध्ये आल्या. आता आपण सिगमंड फ्राईडचे काय पाहणार आहोत, की आपण उपचार पद्धती पाहणार आहोत. आता उपचार पद्धतीमध्ये काय केलं, सिगमंड फ्राईडने 3 उपचार पद्धती डेव्हलप केल्या. त्याच्यामध्ये मुक्त सहचार्य म्हणजे फ्री असोसिएशन, स्वप्नमीमांसा म्हणजे ड्रीम अनालिसिस आणि भावविरेचन म्हणजे कॅथेरेसिस, अशा त्यांनी काय केलेल्या आहेत, की ह्या गोष्टी त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. किंवा 3 लेक्चर आहे का पुढचं? आहे मॅडम. आल्यात का मॅडम? बर.
नाही आलं तोपर्यंत मी एक सांग. हा. काही कल्पना नाही आल्यात, नाही शक्यतो, नाही चालेल, आल्यात आल्यात. बरं ठीक आहे, नाही, मग चालू पहिलं. राहतात, बालाजी सर सांगतात तोपर्यंत चालूच ठेवतात. ठीक आहे. तर आपण काय करतो की आता ह्याच्यामध्ये ह्या 3 पद्धती त्यांनी डेव्हलप केल्या. तर त्यांनी काय, मी तुम्हाला सांगितलं की ते ऍक्च्युली न्यूरोलॉजीचे प्रोफेसर किंवा न्यूरोलॉजीचे डॉक्टर होते. आणि जेव्हा बऱ्याच गोष्टींनी ट्रीटमेंटनी कुठलं दाद देत नाही आणि न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत असं जेव्हा डॉक्टरांना वाटलं, तेव्हा त्यांनी पेशंट बरेच काय केले, ह्यांच्याकडे सिगमंड फ्राईडकडे रेफर केले. आणि सिगमंड फ्राईडनी काय केलं की सिगमंड फ्राईडला त्यांच्यावरती अभ्यास करताना असं लक्षात आलं की हे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम नाहीये, तर ह्यांचं कुठेतरी मूळ काय आहे, सायकोलॉजिकल आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की ह्या लोकांच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी काय होत आहेत की डेव्हलप होत आहेत. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी, तुम्हाला मी ते सांगितलं की तिचं ते वे किंवा ब्रायर त्यांच्या बरोबरचे जे होते, त्यांनी काय केलं की त्यांचं पेशंट होतं जे वे म्हणून, तर तिला वृथा पेनिंगहॅम तिचं मूळ नाव, पण तिचं टोपण नाव आहे ते वे का वे काहीतरी नाव आहे, मी तुम्हाला ते बघून सांगते परत एकदा. तर तिच्यावरती प्रयोग केले की तिचं म्हणजे की अ, त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा ती हिप्नोटाईज होऊन किंवा हिप्नोटाईज केल्यानंतर जेव्हा ती तिच्या ह्याच्यामध्ये जाते आणि ती मनातल्या सगळ्या अबोध भावना जेव्हा व्यक्त करते, तर त्या अबोध भावनांमुळं काय होतं की तिचं जेव्हा अबोध भावना पूर्णपणे व्यक्त होतात, तेव्हा तिच्या ह्या सगळ्या ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत किंवा तिच्या फिजिकल जे काही दिसतं तिच्यामध्ये प्रॉब्लेम, की टिंगलिंग नमनेस म्हणा किंवा तिला ऐकून येणं, हातामध्ये मुंग्या येणं, बधिर होणं, डोकं दुखणं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा काय होतं की तिच्यातून ते प्रॉब्लेम्स त्या वेळेपुरते का होईना, त्या आठवड्यापुरते कमी होतात. हे त्यांना काय केलेलं लक्षात आलं. आणि मग त्यांनी काय केलं की त्याच्यानुसार मग त्यांनी काय केलं की मग त्या ह्या पद्धती डेव्हलप केल्या. मग त्यांच्या हळूहळू काय लक्षात आलं की ह्यालाच काय म्हणायचं की कॅथरेसिस म्हणायचं किंवा टॉक म्हणायचं, की बाबा भावविरेचन म्हणजे थोडक्यामध्ये काय की कॅथरेसिस म्हणजे काय की बोलून आपलं सगळं व्यक्त करणे. भावविरेचन म्हणजे आपल्या भावनांचं काय करणे, विरेचन करणे. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी काय होतं की भावविरेचन केल्यामुळं त्यांना ते कॅथरेसिस होऊन त्या वेळेपुरतं का होईना, ठराविक वेळेपुरतं का होईना, त्या पेशंटला काय वाटतं की बरं वाटतं किंवा चांगलं वाटतं. आणि दुसरी गोष्ट काय आहे की स्वप्नावस्था किंवा स्वप्नावस्थेमध्ये काय आहे की जेव्हा सिग्मंड फ्रॉइड ह्या गोष्टींवरती अभ्यास करत होते, तर त्यामध्ये काय व्हायचं की त्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं की माणसांना जी काही स्वप्न पडतात झोपेमध्ये, तर ती स्वप्न काय असतात की त्याच्यामध्ये आपण जे काही दिवसभर विचार करतो किंवा आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी आपण हे केलं नाही, त्यांचं प्रतिबिंबच काय असतं की स्वप्नामध्ये येतं किंवा प्रतिबिंब उमटतं. आणि त्या स्वप्नांचं जर आपण विश्लेषण केलं किंवा तर त्या रुग्णाची अवस्था किंवा त्या ह्याची अवस्था आपल्याला काय कळू शकते. म्हणजे ह्याचं त्यांचं पुस्तक पण आहे, म्हणजे ह्या स्वप्न मीमांसा म्हणून त्यांचं सिगमंड फ्राईडचं खूप मोठं पुस्तक आहे की ड्रीम अनालिसिस कसं करायचं किंवा ड्रीम अनालिसिस. हे काही तंतोतंत खरं पटत म्हणजे तंतोतंत नाहीये, परंतु त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये काळामध्ये काय केली, ही पद्धती डेव्हलप केली. म्हणजे ते काय म्हणायचे की द ड्रीम इज द रॉयल रोड टू स्टडी एनी वन्स माइंड. म्हणजे प्रत्येकाचं जर मन अभ्यासायचं असेल, तर त्याचे स्वप्न काय येतात किंवा त्याला स्वप्न काय पडतात ही पहा, असं. मग त्यांनी स्वप्नाचं विश्लेषण करायला चालू केलं. आणि ते काय म्हणायचे, साधारणतः उदाहरण काय द्यायचे की जेव्हा पुरुषांच्या स्वप्नामध्ये घोडा येतो किंवा स्त्रीच्या स्वप्नामध्ये सतत साप येतात, तर ते अतृप्त कामभावना किंवा इच्छा ह्याचं प्रतीक आहे किंवा त्याचं एक प्रतीक आहे, असं ते म्हणायचे. आणि अशा बऱ्याच गोष्टींची स्वप्नमीमांसा त्यांनी केलेली आहे. आणि कॅथरेसिस मध्ये मी सांगितलं की ज्या अबोध मनामध्ये अतृप्त इच्छा किंवा वासना दडलेल्या आहेत, त्यांना मन किंवा मानसिक विकृती म्हणत. आपला अपमान असेल किंवा आपला कुणीतरी केलेले हे असेल किंवा आपल्या लैंगिक भावना असतील किंवा ज्या समाजामध्ये आपण नैतिक बंधनामुळे काही गोष्टी व्यक्त करू शकत नाही किंवा वागू शकत नाही, त्या भावना असतील किंवा काहीही आपल्या आयुष्यातील ऍक्सिडेंट असेल, आपल्या आयुष्यात घडलेल्या काही वाईट घटना असतील, त्या सगळ्या आपण अबोध मनामध्ये काय केल्या असतात,
दमन केलेले असतात आणि त्याचं आपण काय करतो, हे मोकळेपणा जेव्हा आपण कॅथेरेसिस मध्ये जेव्हा ह्या भावनांचं आपण विरेचन करतो, तेव्हा काय होतात की त्यामध्ये आपोआपच मनोविकृती काय होतात आपल्या कमी येतात किंवा आपले फिजिकल जे सिम्पटम्स आहेत ते तात्पुरते का होईना भावनांचा निचरा होऊन काय होतं कमी होतं, म्हणून त्याला कॅथरेसिस किंवा भावविरेचन. तुम्ही बघितलं की ओशोंची जी डायनॅमिक मेडिटेशनची अवस्था आहे, जी पहिली 10 मिनिटाची, ती म्हणजे मोठमोठ्याने हसणे किंवा आपण मोठमोठ्याने हे करणे किंवा आपल्या कुठल्याही भावनांचा पूर्णपणे तिथे हे करणे, तर ती जी ओशोंची पहिली डायनॅमिक मेडिटेशनची पहिली 10 मिनिटाची अवस्था आहे, ती ही कॅथेरेसिसची अवस्था आहे. भावविरेचनच ही अवस्था आहे. आपण बघितलं कॅथेरेसिस बघितलं, स्वप्नमीमांसा बघितलं आणि तिसरं काय आहे, मुक्त साहचर्य किंवा फ्री असोसिएशन. हळूहळू लक्षात आलं की प्रत्येक वेळेस पेशंटला हिप्नोटाईज करायची गरज नाहीये. हे कुणाला लक्षात आलं की सिग्मंड फ्राईडच्या लक्षात आलं की आपण जर पेशंटला एक बेड दिला आणि पेशंटला त्याच्यावरती झोपवलं आणि पेशंटच्या मागे बसायचं, म्हणजे जो काही तो सायंटिस्ट आहे म्हणजे सिग्मंड फ्राईड पेशंटच्या खुर्चीच्या मागे बसत एकदम डोक्याच्या बाजूला पाठीमागे आणि त्याला झोपून पूर्णपणे काय करायला लावत की त्याला जे काही भावना मनामध्ये येत आहेत सध्या, त्या मग त्या कुठलीही भावना असू शकते, मग ती प्रेमाची असू शकते, लैंगिक असू शकते, तिरस्कारिक असू शकते, त्याचं रेकॉर्डिंग पण ते करायचे, तो जे काही बोलायचा त्याचं ते रेकॉर्डिंग करायचे आणि हे पर्सनलाइज असायचं सगळं की हे कुठंही बाहेर, आणि या भावना व्यक्त करायला अजिबात बंधनं नसायची, म्हणजे ती कसलीही भावना असू दे, त्यावेळेस जी भावना येईल किंवा त्यावेळेस जी प्रतिक्रिया येईल किंवा व्यक्त येईल किंवा ते व्यक्त करायला सांगायचे. मग त्यासाठी ते काय करायचे, उद्दीपिक वापरायचे. उद्दीपिक वापरून शब्द, म्हणजे तुम्ही आता समजा एखादं प्रेम ह्या भावने, तुम्ही गेम पण खेळता की प्रेम आलं की तुझ्या मनात डोक्यात काय विचार येतो, मग तो पुढचा तो पटकन तो स्पॉन्टेनियसली रिॲक्ट करतो. तर तसं हे खेळायचे की म्हणजे तरुणाला एखाद्या रुग्णाला काय करायचे, उद्दीपिक किंवा स्टिम्युलंट द्यायचे आणि त्याच्या साहचर्याशी संबंधित, तुझ्या आयुष्यामध्ये त्याच्या सहचर्याशी संबंधित तुला काय वाटतं किंवा तू काय अनुभवलंय, त्याचं प्रतिमात्मक किंवा शब्दांच्या सहाय्याने त्यांनी उत्तर द्यायचं. मग असं ते करायचे, म्हणजे उद्दीपिकानंतर जर शब्द जे सांगायला प्रतिक्रिया, आता काय काय जण काय करतात, स्पॉन्टेनियसली पटकन प्रतिक्रिया देऊन रिकामे होतात. काही जण खूप वेळ घेतात, विचार करतात आणि विचार केला की काय असतं की ती स्पॉन्टेनियस रिएक्शन असते, मग ती उत्तरं मनाने बनवून सांगितलेली पण असू शकतात. तर त्यामुळे ते काय करायचे की उद्दीपिकानंतर शब्दाच्या प्रतिक्रियेसाठी लागणारा वेळ सुद्धा काय करायचे, मोजायचे आणि त्या प्रतिक्रियामधलं शब्दांचं विश्लेषण करून काय करायचे, त्याला म्हणायचे की मुक्त सहचार्य, किंवा त्यालाच म्हणायचं की मुक्त सहचार्याचा अर्थ काय की पेशंटनी त्या सायंटिस्टला किंवा सिग्मंड फ्रॉइडला किंवा त्या डॉक्टरांना सहकार्य केलेलं असायचं. मुक्त म्हणजे त्याच्यामध्ये कसलीच बंधनं नसायची. फक्त बंधनं काय, तर हिथली कुठलीही गोष्ट बाहेर जाणार नाही किंवा ह्या सीडी लीक होणार नाहीत आणि तुम्हाला जी काही भावना आहे ती मुक्तपणे व्यक्त करायचं स्वातंत्र्य होतं. तिथे तुम्ही लज्जेचं किंवा शरमचं म्हणजे ह्याचं आवरण ठेवायचं नाही स्वतःवरती. तुम्हाला जी काही स्पॉन्टेनियस भावना येते किंवा त्यालाच फ्री असोसिएशन म्हणायचं आणि मग त्या उद्दीपिक, ते जे काही एखादा शब्द उद्दीपिक म्हणून वापरत असतील किंवा एखादी गोष्ट उद्दीपिक म्हणून वापरत असतील किंवा एखादा स्टिम्युलंट वापरत असतील, तर त्याच्यावरती रुग्णाची जी प्रतिक्रिया आहे आणि त्याच्यावरती विश्लेषण करून निष्कर्षाप्रती येऊन त्या गोष्टींनी काय व्हायचं, ह्या मुक्त सहचर्याने पण कॅथरेसिस सारखं व्हायचं की त्या भावना व्यक्त होऊन किंवा जे निष्कर्ष सिग्मंड फ्राईडनी काढलेले आहेत की बाबा म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये अडचण आहे किंवा त्याला आलेल्या अनुभवाने तो असा झालेला आहे किंवा त्याच्यावरती तो त्याला मदत करायचा, मग ह्यालाच फ्री असोसिएशन किंवा मुक्त सहचार्य ही पद्धत काय झाली, विकसित झाली. तर आता हे अजून ह्याचा थोडस पुढचा भाग आहे, मी पूर्ण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये सांगते. थोडस स्वप्नमीमांसा टिपा लिहायला येतं, मुक्त सहचार टिपा लिहायला येतं, भावविरेचन किंवा कॅथरेसिस, मग ह्याच्यामध्ये नुसतं एवढंच लिहून नाही तर सिग्मंड फ्राईडनी काय सांगितलं किंवा सिग्मंड फ्राईडचा थोडासा उल्लेख देऊन आपण ह्या छोट्या गोष्टी एक्सप्लेन करू शकतो. चालेल, काय अडचण आहे का याच्या